पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। गणपती बाप्पाला तिळगुळाची आरास करण्यात आली आहे। तिळगुळाच्या सजावटीमुळे गणपती बाप्पाचं रूप आणखीनच उजळलंय। त्यामुळे पुण्यातील दगडूशेठ हलवाई बाप्पाला देखील आज तिळगुळाची विशेष आरास करण्यात आली आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही आरास करण्यात आली आहे। मकर संक्रांती निमित्त आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला जी आहे ती दागिन्यांची आरास जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि हे संपूर्ण मनमोहक दृश्य आणि गणपतीचं सजलेलं रूप जे आहे ते पाहण्यासाठी आज सकाळपासूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळामध्ये जी आहे ती मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। आणि या गर्दीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे रूप जे आहे ते गणरायाचं आपल्याला सजलेलं नटलेलं जे आहे ते पाहायला मिळतंय। कारण का मकर संक्रांतीच्या सणाचं जे आहे ते मोठं महत्त्व जे आहे ते संपूर्ण सणामध्ये असतं आणि यामुळेच ही संपूर्ण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाच्या दागिन्यांची आरास जी आहे ती बाप्पाला केलेली आहे। आपल्यासोबत ट्रस्टचे महेश सूर्यवंशी सर आहेत। सर, आरास वेगळी असते आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं आणि ही सगळी आरास पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी झालेली पाहायला मिळते। सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्षातला पहिला सण असतो आणि मनातली कटुता जावी आणि गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेली ही व्यवस्था आहे, ही परंपरा आहे। आणि या आजच्या सणाच्या निमित्ताने गणपती बाप्पांना हलव्याचे अलंकार परिधान केलेले आहेत बाप्पांनी। त्याच्यामध्ये हार आहे, शुंडाभूषण आहे, कान आहेत आणि हे भक्तांनीच दिलेले आहेत आणि बाप्पांना सगळ्या भक्तांच्या वतीने हीच प्रार्थना करण्यात आलेली आहे की सर्वांच्या मनातली कटुता जाऊन गोडवा निर्माण व्हावा आणि आपला महाराष्ट्र भारत देश हा सुजलाम सुफलाम व्हावा। आजच्या या दिवशी जे आहे ते हे बाप्पाचं मनमोहक रूप जे आहे किंवा हलव्याच्या दागिन्यांची आरास जी आहे ती आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।